आज आपण आळंदीत आलोय. तर आळंदीमध्ये हे बघा सगळं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो, पण आपण बसलोय इथं सध्या. काय होतं आपण काय करतो किराणा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण काल मंडप बांधायला चालू केला होता. तर मंडपाचं काम भरपूर उरकता येत आहे. तर तुम्हाला दाखवतो आता कुठपर्यंत आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि बघू. तर मित्रांनो, वरती पत्रे टाकून झालेले आहेत आणि आतमध्ये पण कपडा वगैरे लावून तुम्ही बघू शकता एकदम तयार आहे. पण अजून भरपूर काम राहिलेलं आहे आतमधलं. तर तुम्ही हे समोरून बघू शकता आपला मंडप कसा झालेला आहे आणि अजून भरपूर काम राहिलेलं आहे. तेव्हा आपला बॅनर आहे मोरया श्री गणेश मूर्ती विक्री सेंटर. तर हे असं लुक आहे आपलं, पण अजून भरपूर काम राहिल्यामुळं हे चाललेलं आहे. साईडनी ताडपत्री मारायची काम चालू आहे. पावसामुळं पूर्ण पॅक करणार आहे आम्ही आणि पूर्ण ह्याचा डिटेलमध्ये जेवढं पण असेल ना तेवढं सगळं तुम्हाला नंतर एक सेपरेट व्हिडिओ मी दाखवल जेव्हा मंडप पूर्ण तयार होईल तेव्हा. हे बघा साईडनी पूर्ण ताडपत्री लावून पॅक केलेलं आहे. आता खालची साईड पॅक करायची राहिली आहे इकडची, तर ती पण लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहे. तर हे बघा खालची साईड एकदम साफ बीफ करून जागा. तर मित्रांनो, बाकीचं काम हे उद्या होणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर मित्रांनो, बघू पुढं काय होतं व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आपलं मंडपाचं काम चालू आहे, थोडं रोज चालू आहे. तर आज आपण आळंदीत आलोय. तर आळंदीमध्ये हे बघा सगळं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो, पण आपण बसलोय इथं सध्या ह्याच्यामध्ये आळंदीमध्ये. तर चालू आहे मंडपाचं काम. बघितलंच असेल कसं केवढं झालेलं आहे आणि उद्या फायनल होईल पूर्ण लाईटिंग वगैरे लावून. तुम्हाला तो दाखवतो व्हिडिओ उद्या, पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो कसा बांधलाय मंडप, कशा पद्धतीने बांधलाय. तर बघू मित्रांनो जरा काय होतंय पुढं. आता आलोय मम्मीसोबत भाजीपाला घ्यायला आळंदीमध्ये रोजच स्वस्त भाजीपाला मिळतो आणि तुम्ही पण जवळ असताल तर आळंदीत घ्या, स्वस्त भाजीपाला मिळतो आळंदीमध्ये. तर मित्रांनो बघूया. बघा इथंच घेतलं, मेथीच्या गाड्या घातल्यात. हा बघा किंवा आता किती रुपयाला ते नाही माहिती, पण बघू विचारून आपण मम्मीला. तुम्हाला सांगतो किंमत त्याची किती रुपयाला आहेत मेथीच्या गाड्या. चला भेटू जरा पुढं. तर मित्रांनो, मेथीची गड्डी 10-10 रुपयाला आहे. मेथी परत कोथिंबीर सर्व हे बघा किती हिरवीगार कोथिंबीर आहे. तर आपण आता जाणार आहे पुढे. तर मी आलेलो आहे मंडळाचे, आपलं मंडळ आहे वाघेश्वर मित्र मंडळ. तर त्याच्या वर्गणीसाठी तर तुम्ही बघू शकता हे पावती पुस्तक आहे आणि कार्यकर्ते आणि सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते पोरं सगळे एकत्र मिळून वर्गणी मागायला आम्ही आलेलो आहे. आणि वर्गणी काय चालूच असते मागणं कंटिन्यू रोजच. मला आज टाईम भेटला म्हणून मी आज आलेलो आहे इथं वर्गणी मागायला सगळ्यांसोबत. तर यो अजिंक्य आहे, यो खजिनदार आहे यावर्षी. तर भाऊनी लय मनावर घेतलंय. ब्लॉग काढतो ना भाऊ, ब्लॉग मध्ये आज हे बोल ना कुठलं ट्रान्सलेशन बनवून म्हणतात काय ट्रान्सलेशन नाही आज आवाज असतो नाव घेऊ. शंभू आहे आणि यो भांडा म्हणतो आम्ही झाला, त्याचं नाव श्रेयस आहे. आम्ही आलो कुठं आलो पालीत नाही, वर्गणीला वर्गणीत आलो. पालीमध्ये वर्गणी मागतोय आम्ही. बघा हे सगळे वर्गणी मागतायत. तर बघू आपण चालू आता केलेली वर्गणी. केली का नाही? कधीपासून केली? 4-5 दिवस झाले. आणि त्यात काय पिशवीत काय आवल आहे का?
आमच्या मंडळात एक मिनिट मंडळाचा अहवाल आहे आमच्या, ह्याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे मंडळाची. मी टाकल नंतर. आता सध्या काय बोलायचं का तुला? भेटू जरा पुढे जायला जरा का नाही. शंभू डॉन आहे बघा, त्याच्या पाहिलं काय का मारून गेलो काय. चला बघू भेटू पुढे. चला चला दोन आता लिहिलेले 104 नंबर. चालेल या पण यावेळेस पण कार्यक्रम भरपूर आहेत. घाबरायचंच नाही भाऊ, आता खातायचंच नाही. मग काय वर्ग. तर आम्ही पूर्ण आमचा अहवालमध्ये जे मंडळाचं मागील वर्षी जे केलेलं असतं ते सर्व त्यात असतं. तर आम्ही यावेळेस ऑनलाईन पण चालू केलेलं आहे. तर वर्गणी घेताना आम्ही त्याच्यावर QR कोड पण टाकलेला आहे अहवालामध्ये, तर तिथून पण पेमेंट होत आहे. तर हे दादा तिथूनच पेमेंट करत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आकाश शिंदे ब्लॉग 009.